प्रेम लग्नानंतरची पार्ट 8. तू काय मध्येच डोक्यावर पडतेस काय ग? का मध्येच झटके येतात? इतकी काय चिडत आहेस? आणि तिला काही बोलायचं नाही कारण कसं जरी असलं तरी ती पहिलं प्रेम आहे माझं. ती आयुष्यात नसली तरी अजूनही इथे आहे जागा तिची. तो हातवर हात ठेवून मुद्दाम तिला जळवण्यासाठी बोलतो, तशी तिला आणखी चिड येते. मग करायचं होतं ना तिच्याशीच लग्न, का माझं आयुष्य बर्बाद करत आहेस? त्याच्याकडे रागाने पाहून बोलते, पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. तो एकदम कार थांबवतो. सायली, आर यू ओके? काय झालं? एकदम एवढी का चिडली आहे तू? ती तुला नाही कळणार आणि दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, अंडरस्टँड? मी तुला आपुलकीने विचारतोय ते राहिलं बाजूला. गेलीच उडत. याच अशा वागण्याने तो आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना मुकतेस एवढं लक्षात ठेव. तो कार स्टार्ट करतो आणि तिचा वेग वाढवतो. काही वेळाने ते तिच्या अपार्टमेंटच्या खाली होते. तिचं अचानक असं वागण्यापाठीमागचे कारण काही लक्षात येत नव्हतं. ती काहीच न बोलता कारचं डोअर लावून निघून जाते आणि तोही रागाच्या भरात काही न बोलता निघून जातो. बेडरूममध्ये येऊन फ्रेश होऊन झोपणार तर त्याचं बोललेलं प्रत्येक वाक्य सारखं मनात येत होतं. विचार करता करताच ती भूतकाळात हरवली. नताशा. आजीचे नाव ऐकलं किंवा आठवलं तरी चिडणाऱ्या सायलीची ती बेस्ट फ्रेंड होती. दोघींची एकमेकांशिवाय एकही पान हलत नसायचं. साक्षी ही होतीच त्यात, पण तिचा नंबर नताशा नंतर होता. त्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस होता आणि सागरची झालेली हटके एंट्री, त्याची ती बाईक आणि त्याचं ते दिसणं, ते पाहताच कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडली असती. ना नताशा त्याला अपवाद होती ना सायली, आणि झालंही तसेच. त्याला पाहताच त्या दोघीही एकाच वेळी त्याच्या प्रेमात पडल्या. लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काहीतरी झालेलं. पण त्याच्याशी ओळख करायची तर कशी हे काही कळत नव्हतं. सायली स्वतःहून कोणाशी बोलायला जाणाऱ्यातली नव्हती आणि ती समोरच्याला ओव्हरक्रॉस करायची. नताशाला हे माहीत होतं. त्या 1-2 वीकमध्ये तिच्या लक्षात आलं की सागर एका ठिकाणी नेहमी बाईक लावतो, म्हणून नताशाने शक्कल लढवली. तो लावतो त्याच ठिकाणी बरोबर स्कूटी लावायची आणि तसं तिने सायलीला सांगितलं. दोघी बेस्ट फ्रेंड असल्यामुळे सायली लगेच तयार झाली. एक दिवस ती सायलीला येऊन म्हणाली, ऐक ना, हा सागर त्याची स्वतःची जागा असल्यासारखा बाईक लावतो, तर आपण ना उद्या आपल्या स्कूटीच त्या जागी लावू आणि पाहू तो कसा रिॲक्ट होतोय. त्यानिमित्ताने ओळख पण होईल. हो, डन. सायली पण लगेचच तयार झाली. पण झालं उलटच. त्या दिवशी तिने एकटीनंच तिथे स्कूटी लावली आणि शब्दाने शब्द वाढत गेला. नकळत एकटीच त्याच्याशी भांडली. असं झाल्याने नंतर तिने नताशाला विचारलं, काय ग, तू का ग नाही लावली तुझी स्कूटी? मला एकटीला पुढे केलेस? तर उत्तर दाखल ती म्हणाली, मी विसरले ग. ठीक आहे ना, तुझी ओळख तर झाली त्याच्याशी त्या निमित्ताने, एवढं काय त्यात? एकदा जाऊन सॉरी म्हण त्याला, सिंपल. तिलाही हे पटलं, म्हणून ती सॉरी म्हणायला गेली तर सागर तिच्याबद्दल नीट बोलतच नव्हता. याचा तिला जरा रागच आला आणि हे दुरूनच ऐकूनच तिने सॉरी म्हणायचं कॅन्सल केले. त्यानंतर ते एकमेकावर नेहमीच कुरघोडी करत राहिले. एकदा तर नताशाच्या सांगण्यावरून सायलीने सागरच्या बड्डेला कॅन्टीनमध्ये बोर्ड लावला, गिव्ह बर्थडे विशेस टू सागर अँड गेट 1 कॅडबरी फ्रॉम हिअर, एन्जॉय. पण नताशाने तिच्या माघारी कॅन्टीन ओनरला स्वतःच्या बोलण्यात फसवून तिने त्याचं बिल सागर पाटील याच्या नावावर करा असंही सांगितलंय. त्या दिवशी प्रत्येकजण येऊन समीरला बर्थडे विश करत होतं.
त्याला खूपच स्पेशल फील होत होतं. अख्ख्या कॉलेजला कसं काय बड्डे माहीत झाला त्याला आश्चर्य वाटत होतं. पण कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर कॅन्टीनच्या ओनरने जेव्हा कॅडबरीचे बिल त्याच्याकडे दिले तेव्हा त्याला कळालं की हे सायलीने केले. आणि नताशा तेव्हाही बाजूलाच राहिली. तिच्या काढलेल्या खोड्यांचा तो तोडीस तोड उत्तर द्यायचा. आणि यावरूनच एक दिवस तर सागरचे आणि सायलीचे भांडण झालं. तू माझ्या खोड्या काढायचं बंद कर, एकदाच सांगून ठेवतोय. नाही करणार आहे. तू काय करशील? तुझ्या अशा स्वभावाने तुला मैत्रिणी तर सोड, कोणी मुलगाही प्रेमात पडणार नाही. बोलता बोलता सागर बोलून गेला. माझं सोड हा तू, आणि मी यासाठी नाही येत कॉलेजला. तुझं बघ तू, तुला पटते का बघ त्यापेक्षा. सायलीने चॅलेंज केलं आणि त्याने ते एक्सेप्ट केलं. पण ती यावर थांबली नाही. प्रत्येक मुलीलाही धमकावलं की त्याची गर्लफ्रेंड जी बनेल तिचे हाल करेन की बस. हे देखील नताशाच्या सांगण्यावरून झालेलं. पण कालांतराने जे घडलं ते पटण्यालायक नव्हतं. त्याने काहीच दिवसात पटवले तर नताशाला. सायलीला ते कसं काय हे मात्र कधीच आणि काहीच कळालं नाही. आणि त्याने तिला पटविण्यापूर्वी आणि त्या दोघातील भांडण होऊ लागल्यानंतर नेहमीच नताशा सायलीला सागरबद्दल भडकवून द्यायची. याचा अर्थ दोघात भांडण लावून सागरच्या नजरेत सायलीला खाली पाडले आणि स्वतः मात्र त्याची गर्लफ्रेंड म्हणून वागवत होती. ती असं वागलेली तिच्यासोबत आणि त्यामुळेच तिला सायली त्रास देऊ लागली होती. कारण आता सागरसोबत ती सुद्धा तिची पक्की दुश्मन बनलेली. एक दिवस सागरने सायलीच्या बेंचवर अचानकपणे रबरी पाल टाकली. समोर लेक्चर चालू होतं आणि ती जोरात किंचाळली. तिने ती झटकली. कधी कोणाच्या तर कधी कोणाच्या अंगावरती पडायची. शेवटी लक्षात आलं ती रबरी पाल होती. त्याचा बदला म्हणून काही दिवस जाऊ दिल्यानंतर सायलीने सागर आणि नताशा लायब्ररीमध्ये बसले असताना नकली साप त्यांच्यासमोर कोणाच्या तरी मार्फत फेकला. तशी ती घाबरून जोरात किंचाळली. सायली तिथं दिसत नव्हती, पण हे तिचेच काम असणार हे सागरला माहिती होतं. तो तिच्यासाठी सायलीशी पंखा घ्यायला मागे पुढे नाही पाहायचा. तो तिच्या बाजूने उभा राहून सायलीला प्रत्येक वेळी तिच्या तोडीस काही असं करायचा की तिचा राग पराकोटीला जायचा. पण त्यावेळी जास्त त्रास तिलाच व्हायचा. मग मुद्दाम नताशासोबत फिरणं किंवा तिला ज्याचा त्रास होईल असं वागणं त्या दोघांचेही चालू राहायचं. सायली पण कमी नव्हती. तिने एकदा कॉलेजमध्ये असणाऱ्या ॲन्युअल फंक्शनला त्या दोघांचा परफॉर्मन्स असताना नताशाला रेस्टरूममध्येच कोंडलं. तो काहीतरी करणार, मग ती काहीतरी करणार, आणि हे सतत असंच चालू राहायचं. म्हणून आजही तिचं नाव निघालं तरीही तिला खूप चिड यायची. तिच्या मते तिने एक प्रकारे मैत्रीमध्ये विश्वासघात केला होता. तिला फसवलं होतं. या सगळ्याचा राग इतका तिच्या मनात होता की सायली सागर आवडत असून त्याचा द्वेष करू लागली. रिझन होतं फक्त नताशा. इतक्या खालच्या थराला कोण मैत्रीण जाते? कोणाचं ऐकून कधीच कोणाला काही बोलू नये किंवा हर्टही करू नये. मी तसं केलं नसतं तर आज गोष्ट वेगळी असती. मला नाही करायचा तिचा विचार. ती आठवली तरी डोकं दुखू लागतंय माझं. पण आता तर ती नाही. मग मी त्याच्याशी का वागते असं? कोणाच्या काही करण्याने नशीब बदलत नसतं हेच खरं. नाहीतर तो का आला माझ्या आयुष्यात पुन्हा? नक्कीच नियतीच्या मनात काहीतरी असणार. तेही लग्न होणार आहे आमचं. नताशा, शेवटी काय भेटलं तुला असं वागून? दुसऱ्यासाठी बनवलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो विसरलीच वाटतं. पण त्या दोघात काय काय झालं असेल देव जाणे. दुसरी कुठली मुलगी असते तर विचारही नसता केला मी. पण ती नताशा, मला नाही करायचं लग्न या सागरशी. नाही, मला सहनच होत नाहीत हे विचार. मला थांबायला हवं. पण हे मन तर धावते वाटेल तसं, आणि त्याचा त्रास मात्र मला होतोय. कधीतरी विचारतच तिला झोप लागली. लग्नाच्या डेट्स फिक्स करायच्या राहिल्या होत्या. येत्या संडेला
सागरच्या घरच्यांनी सायलीच्या आईबाबांना त्यासाठीच घरी बोलावले होतं. आईबाबा जाणार होते, पण सायलीने येणार नसल्याचे सांगितले. पार्टीवरून येताना कारमध्ये झालेली दोघांची भांडणं, त्यामुळे रागावलेला तो काही तिला कॉल करत नव्हता आणि सायली त्याला कॉल करण्याचा काही प्रश्नच नव्हता. 2-3 दिवसांनी सायलीला चुकल्यासारखं वाटू लागलेलं, कारण त्याआधी तो न चुकता तिला चिडवायला का होईना फोन करत असायचा. ती त्याला नाही म्हटलं तरी मिस करू लागलेली. अस्वस्थ वाटण्याचं कारण तिच्या काही लक्षात येत नव्हतं. आज संडे, ती जरा उशिराच उठली. आई बाबा त्यांच्या घरी जाण्यासाठी आवरत होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पाहते तर सागरचा कॉल. बोल, आवरून तयार राहा, आपण मूवीला जातोय. तुला काही डोकं आहे का रे? अचानक फोन करून सांगत असतोस. दुसऱ्याचा काही प्लॅन असू शकतो हे सुद्धा कळत नाही. नाही कळत बाई मला. येत आहे की नाही ते सांग. आणि हा प्लॅन जिथे आत्ता मला कळाला तिथे मी तुला कधी सांगायचा होता? म्हणजे हा प्लॅन ब्रोनी केलाय. ते दोघे जाणार आहेत. त्यांनी आपलीही तिकीट्स काढलीत. ओ सॉरी. अरे वा, सॉरी म्हणता येतं वाटतं तुला. येत आहेस का मग? नीट हो सुद्धा म्हणायला येत नाही का? मी तयार राहते, बाय म्हणत तिने फोन ठेवला सुद्धा. मी हो का म्हणाले? अरे यार, बरं जाऊ दे, तयार तर व्हावं लागेल. सायली, आम्ही निघतो आहोत. तू कुठे जाणार नाही ना? हो जाणार आहे. आत्ताच कॉल आलेला सागरचा, त्याच्यासोबत. हो का? बरं मग आमची किल्ली आम्ही सोबत नेतोय. आई बाहेर जाऊन आनंदाने हळूच बाबांना सांगते. दोघंही बाहेर चाललेत. कोण दोघं? बाबांनी विचारलं. आपली सायली आणि सागर. हो का? बरं आहे की मग. ते निघून जातात आणि सायली ब्लॅक टॉप आणि जीन्स घालून तयार राहते. याने तर मला कुठे जायचं आहे मूवी पाहायला तेही नाही सांगितले. न्यायला येणार असेल का? जाऊ दे, करेल फोन. ती आपली वाट पाहत बसलेली. काही वेळाने पुन्हा फोन वाजला. खाली आलोय आम्ही, येतेस का? सागर म्हणाला. हो. फोन कट करून ती खाली जाते. खाली येऊन पाहते तर रमेश ड्रायव्हिंग सीटवर होता. त्याच्यासोबत निशा आणि मागे सागर. ती पाठीमागचा डोअर ओपन करून त्याच्यापासून दूरच थोडी अखडत बसली आणि रमेशने कार सुरू केली. एवढ्यात निशा रमेशच्या कानात काहीतरी कुजबुजली. लगेचच रमेश म्हणाला, सागर, काय तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुमचं लग्न ठरलं आहे? हे ऐकताच सागरने सायलीकडे पाहिले. हो, लग्न ठरलेले कपल्स फिरतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, एकमेकांना जाणून घेतात. भाऊजी आणि तू सायली, काही प्रॉब्लेम आहे का? आम्ही आहोत, आम्हाला सांगा तसं काही असेल तर. नाही, असं काही नाहीये, सायली म्हणाली. ब्रो, अरे काय, प्रत्येक जण वेगळा असतो, सागर म्हणाला. अरे, तुम्हाला कोणी जबरदस्तीने पकडून आणून बसवले आहे का? तुमच्यामध्ये सहज एक व्यक्तीने येऊन नक्कीच बसेल एवढी जागा आहे. तो निशाला टाळी देत बोलला आणि ते दोघे पण हसू लागले. त्यांच्या अशा बोलण्याने दोघांना पण कळत नव्हतं काय रिॲक्ट व्हावं. त्यात त्यांच्यात मागच्या वेळी झालेली भांडणामुळे त्याला तिच्याशी नॉर्मल वागायला अवघड जात होतं. अरे काय, तुम्ही दोघं एकदम सिरियस झालात? बापरे, अवघड आहे. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, FM लावतो, म्हणजे मूड चेंज होईल दोघांचा. रमेश हसतच FM लावतो. ती फोनमध्ये पाहत होती आणि सागर तिच्याकडे. 1-2 वेळा सहज लक्ष केल्यावर सायलीच्या हे लक्षात आलं आणि ती विचार करू लागली की हा माझ्याकडे असा का पाहतोय. पुन्हा तसे होताच मात्र ती शरमली. उगाचच कानापाठीमागे केस सारून खिडकीतून बाहेर पाहू लागली.
तिचं तिलाच कळालं नाही की काय होत होते. रमेश आणि निशा मात्र त्यांच्याच धुंदीत होते. अर्ध्या तासाने ते सीझन्स मॉलला आले. कार पार्क केल्यानंतर रमेश उतरताच सागरच्या गळ्यात हात टाकून पुढे जात त्याच्या कानात काहीतरी सांगत होता. सायली आणि निशा सोबत होत्या. तुला माहीत आहे सायली, आमचं लग्न ठरलं होतं ना, तर आम्ही किती फिरायचो, काही निमित्त काढून भेटायचो, फोनवर तर किती वेळ बोलायचो, ते तर सांगायलाच नको. ओके गुड ना. काय गुड? तुम्ही दोघे लग्न जबरदस्तीने करत आहात की काय? तुम्ही भांडला आहात का दोघे? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगू शकतेस ग दी? नाही असं काही अगं, तसं असेल तर नक्की सांगेन, ती खोटंच हसत म्हणाली. पण असं वाटत तर नाहीये, आम्ही हेल्प करू अगं. खरं तर सागर भाऊजी पण असे नाहीत, पण तेही चेंज झालेत. त्यांना तर खूप एन्जॉय करायला लागतो. नताशा असती तर केला असता एन्जॉय त्यांनी, सायली मनात म्हणत होती. बोलता बोलता ते सर्वात वरच्या फ्लोअरला आले होते. त्या दोघी साईडला उभ्या होत्या आणि रमेश सागर सोबत समोर येत बोलला. कळालं काय म्हणालो ते? सागर एवढंच म्हणाला. त्यानंतर पुन्हा सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. अरे काय चाललंय काय? एकमेकांच्या तोंडाकडे काय पाहतोय असे? चला ना आत जाऊ आता, रमेश असं म्हणाला. सगळ्यांना हसू आलं. सायली पण हसली. हे पाहून सागरला पण वाटलं, चला मूड चेंज होतोय हिचा. ते आत जाऊ लागलेले. निशा रमेशला बिलगून चालत होती. सागरने चालता चालता सायलीच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. पण तो तिच्याकडे पाहतच नव्हता, जसं काही झालंच नाही.